हॅलो, गुड मॉर्निंग. काय म्हणता, कशा आहात? मस्त ना. मस्त राहायचं. आणि आता तर आपले खरंच एकदम छान राहायचे दिवस आहेत. कारण 5 गेले 50 गेले आणि 5 राहिले म्हणतात ना, तो फॉर्म्युला लागू करायचा. हे बघा, आपण आनंदात असलो की दुनिया आनंदात आहे. आपण म्हटलं की हां मजेत आहे, मस्त आहे, पण खरंच सगळं मजेत आहे. तुम्हीच जर म्हटलं नाही ग, चाललंय, वेळच नसतो, कोण बघेल, कोण करेल, रडक्याच्या आजूबाजूला कोणी येऊन उभं राहत नाही. तुम्ही हसत असले तर दुनिया तुमच्यासोबत आहे. म्हणून एक फॉर्म्युला वापरायचा, आपण नेहमी आनंदात राहायचं. आपण आनंदात असेल, ज्याच्याजवळ जे असेल तेच देईल ना तो कोणाला. आपल्याजवळ आनंद असेल तर आपण इतरांना आनंद देऊ. आपणच दुःखाची मोठी गाठोडी बांधून पाठीवर घेऊन फिरत असू, त्याच्यातलं काय देऊ आपण लोकांना? दुःखच देऊ ना. त्याच्यामुळे आनंदाची पोटरी घ्यायची, निघायचं मस्त. वाटेत दिसेल ज्याला पाहिजे त्याला द्यायचं, नको आहे का आण मला वर आहे की नाही. तर पूर्ण आयुष्य आपण असंच घालवलं, सतत लोकांची काळजी केली, सतत. काय तुम्ही स्वतःलाही आठवून पहा. आधी काय, आईबाबा, अभ्यास, शाळा, लग्न झालं, मग सासरची माणसं, मग नोकरी लागली, मग ऑफिसची माणसं, मग ऑफिसचा बॉस, ऑफिसच्या मैत्रिणी, सगळ्यांची मर्जी सांभाळता 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 कधी 60-65 झालो कळले पण नाही. आणि अजूनही आपण काय म्हणतो, नाही अगं मला वेळच नसतो. तुझ्यासारखं वाटतं गं मला करावं, पण वेळच नसतो. अरे देशाच्या पंतप्रधानाला वेळ आहे. ते स्वतःच्या फिटनेसकडे पूर्ण लक्ष देतात. एक्सरसाइज करतो माणूस म्हणून एवढा मोठा. जेव्हा जिना चढतात ना ते विमानात बसताना, तेव्हा मला सेमी वाटते यार, माणसाला असं राहता आलं पाहिजे. विदाऊट सपोर्ट एकदम सरकन ते जिना चढतात, धावत धावत जिना उतरतात. काय मस्त. आणि आपण बसले रडत, नाही ग वेळच नाही, नाही ग वेळच नाही, आणि गुडघे दुखतात आणि डमकच होते. काय आहे, तुम्ही नेहमी दुसऱ्यांचं आपण काय खावं ते दुसरे ठरवणार, आपण कोणते कपडे घालावे ते दुसरे ठरवणार, आपण कोणत्या डॉक्टरकडे जावं ते दुसरे ठरवणार. आणि फिटनेसची गोष्ट आली की तुला काय करायचं आहे आता, का का नाही करायचं, मला करायचं आहे. तुम्ही हट्ट धरा. इतके वर्ष वेगवेगळ्या गोष्टींसाठी हट्ट धरलं ना, आता करा. नाही, मला फिट राहायचं आहे, मला चांगलं राहायचं आहे. आणि तुमच्या मुलांना जर तुम्हाला खरंच सुखात पाहायचं असेल, त्यांचं आयुष्य चांगलं हवं असेल तुम्हाला, की त्यांनी त्यांचे कामधामं करावे, त्यांनी त्यांचे जॉब करावे आणि त्यांनी रिलॅक्स राहावं, तर स्वतःकडे लक्ष द्या. नुसते त्यांच्या मुलांना सांभाळायला जायचं आपण आणि त्यांच्यावरच बोजा बनवून जायचं, ते नाही करायचं. तुम्ही जर फिट असाल, फिजिकली, मेंटली, सोशली, इकॉनॉमिकली, हे फिटनेसचे जे फंडे आहेत ते तुमच्याजवळ असतील तर तुमच्या आयुष्याला आनंद आहे. नाही तर तुम्ही फिजिकली फिट नसाल तर आईंना आजकाल बरंच नसतं. तुम्ही इकॉनॉमिकली फिट नसाल तर अगो आईंचं सगळं आम्हालाच पाहावं लागतं, आईबाबांचं, आहे ना. सोशली तुम्ही फिट नसाल तर त्या कुठे जात नाहीत आजकाल. आणि इकॉनॉमिकली फिट नसाल तर मग तर बरंच बरं, परमेश्वरच कल्याण करो, आहे ना. मग तर म्हणतात की नाही, त्यांचं सगळं, त्यांना काय आता म्हातारपणी आम्हीच बघतो त्यांचं सगळं. ते ठरवणार तुम्ही काय करायचं आणि काय नाही. नाही, परमेश्वराला एकच मागायचं, बाबा मला या 5ही अँगलनी मला फिट ठेव. बस, कधी कोणावर अवलंबून राहू देऊ नको. स्वतःच्या पायावर चालत राहू दे. काम करायची शक्ती दे, काम करायची बुद्धी दे आणि काम करायची इच्छा दे. अथांग काम आहे, प्रचंड काम आहे. आपण संपून जाऊ तरी काम उरेल, इतकं काम आहे जगात करायला, करतो म्हटलं तर. नाही तर खूप केलं आतापर्यंत कष्ट, असं म्हणून पडले राहा बेडवर, सोफ्यासमोर. सोफ्याला खड्डा होईपर्यंत बसल्या राहा सोफ्यावरती, कोणी काय म्हणणार नाही. एक खुर्ची तेरे नाम, आहे ना. असं नाही करायचं.
ते टी व्ही समोर बसून बसून आपल्याला काय आपलं आयुष्य थोडी खराब करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे चांगले विचार करायचे, चांगलं राहायचं, मस्त राहायचं है ना, असं माझं मत आहे. तर तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर मेघनाला काय जातं म्हणायला असं म्हणून तुम्ही सोडून देऊ शकता, आहे की नाही. परमेश्वर सगळ्यांचं कल्याण करतो. आपण वाईट विचार केले तरी कल्याणच करायचं आहे त्याला आपलं, आणि चांगले विचार केले तरी कल्याणच करायचं आहे. तर बघा, पटलं तर घ्या, नाही तर आणा माझं मला परत, आहे की नाही.